मित्रांनो, एन ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे फॉन्टवरती बनवलेला आहे भावांनो. आज मी तुम्हाला 50 पेक्षा जास्त मराठी फॉन्ट देणार आहे भावांनो, जे नॉन युनिकोड असणार आहेत भावांनो. त्याला कोणताही युनिकोड वापरायची गरज नाही. तर पहिल्यांदा तर मी दिलेली झिप फाईल आहे ना, ती तुमच्या फाईलमधून एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आहे. एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला माय फाईलमध्ये यायचं आहे. माय फाईलमध्ये आल्यानंतर इथं डाउनलोडचा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं सर्च बारमध्ये येऊन तुम्हाला अनेक देवनागरी असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर भावांनो इथं तुम्हाला ही दिसेल, वरच्या फाईलवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता भावांनो. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर भावांनो तुम्हाला पिक्सल लॅब ही ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर भावांनो इथं तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर भावांनो हे असं काय इंटरफेस येईल. हे टेक्स्ट जे आहे का नाही ती डिलीट करून घ्यायचे भावांनो. डिलीट करून घेतल्यानंतर तुम्हाला उजवीकडल्या बाजूला वरच्या बाजूला तुम्हाला 3 डॉट दिसतील, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इमेज साईज असा एक ऑप्शन दिसेल भावांनो, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला रुंदी घ्यायची आहे 3 आणि उंची घ्यायची आहे 4. ही A4 साईज आहे भावांनो. ही A4 साईज मी का म्हणून घेतली की तुम्हाला फॉन्ट ही बरोबर दिसतील, म्हणजे कुठंही इकडं बाहेर जाणार नाही ती किंवा वरती जाणार नाही ती, म्हणजे बरोबर ह्या जागेत बसतील. तर पहिल्यांदा तर तुम्हाला ए या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं डाव्या बाजूला का नाही तुम्हाला प्लसचा आयकॉन दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अलीकडल्या बाजूला स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर भावांनो तुम्हाला रिलेटिव्ह पोझिशनवर ह्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. वर एकदा आणि खाली एकदा क्लिक करायचं आहे भावांनो. क्लिक केल्यानंतर बॅक येऊन तुम्हाला परत एकदा अलीकडल्या बाजूला स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर इथं तुम्हाला आता फॉन्ट ही ॲड करून घ्यायची आहे. इथे भावांनो ॲड करण्यासाठी तुम्हाला फॉन्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर माय फॉन्ट या ऑप्शनवर आणखी एकदा तुम्हाला क्लिक करायचं आहे भावांनो. आता उजवीकडल्या बाजूला तुम्हाला 2 फाईलचे ऑप्शन दिसतील, त्याच्यातल्या उजव्या बाजूच्या फाईलवर क्लिक करायचं आहे भावांनो. क्लिक केल्यानंतर भावांनो तुम्हाला डाउनलोड हे एक ऑप्शन दिसेल. वर स्क्रोल केल्यानंतर त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे आणि परत तुम्हाला इथून अनेक देवनागरीचा फोल्डर हुडकायचा आहे भावांनो. तर इथं मला गावलेला आहे, तर ह्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर भावांनो स्टॅटिक म्हणून एक ऑप्शन येईल वरच्या बाजूला, तर एक पहिल्यांदाच येईल, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर भावांनो असा काय इंटरफेस येईल. तर तुम्हाला ही 40पेक्षा मराठी फॉन्ट एकदमच ॲड करून घ्यायचे आहे. ते एकदम ॲड करून घेण्यासाठी तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल ॲड डायरेक्टरी, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी ते एकदम ॲड झालेली दिसतील भावांनो. तर पहिल्यांदा तर तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर भावांनो मी तुम्हाला आता 2-4 नावे टाकून दाखवतो, जसं की ग्राफिक्स, ग्रामसेवक असे वेगवेगळे नावं टाकून दाखवतो भावांनो की तुम्हाला कळेल. ग्राफिक्स असं एक नाव टाकून दाखवतो भावांनो. ग्रामसेवक आले असू द्या भावांनो, काय फरक नाही पडत. तर परत अलीकडल्या बाजूला स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला फॉन्ट या ऑप्शनवर क्लिक करून माय फॉन्टमध्ये येऊन अनेक देवनागरीचा एक वरचा तुम्हाला दाखवण्यासाठी भावांनो सांगतोय भावांनो. हे पहिला फॉन्ट आहे. दुसरा फॉन्टसाठी मी कॉपी मारतो भावांनो. याची पहिला फॉन्ट काय बसला नाही भावांनो, डबल तीच करावं लागेल आपल्याला. हे पहिला फॉन्ट आहे भावांनो. चार टाईप दाखवतो भावांनो तुम्हाला फॉन्टची. दुसरे घेतली टेक्स्ट, डबल क्लिक केलं, गणपती बाप्पांचं नाव घेतो भावांनो. गणेश, चुकलं बरं का भावांनो, जरा गणेश नाव आलेलं आहे भावांनो. मोठं करून घेतो. मोठं करून घेतल्यानंतर
रिलेटिव्ह पोझिशनमध्ये येऊन वरच्या बाजूला एकदाच दाबतो म्हणजे बरोबर मध्यभागी येईल. तर गणेश या नावावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर फॉन्ट या ऑप्शनवर क्लिक करून परत तुम्हाला दाखवतो भावानो, अनेक देवनागरी लाईट असा एक फॉन्ट आहे भावानो. तर दुसरं पिन दाखवतो भावानो, 3-4 टाईप दाखवतो भावानो मी तुम्हाला. तिसरा फॉन्ट आहे भावानो, इथं घेतो तुम्हाला मंडळ असं दाखवतो नाव. मंडळ म्हणून एक नाव आहे भावानो, ते दाखवतो. मंडळ हे बघा आलेलं आहे भावानो. हे तिसरा फॉन्ट आहे. तर परत तीच प्रोसिजर आहे भावानो. अलीकडल्या बाजूला स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर परत माय फॉन्टमध्ये येऊन ही सेमी एक्सपॅन्ड असा म्हणून एक फॉन्ट आहे भावानो. ही प्रॉपर एकदम खतरनाक असा दिसतोय भावानो फॉन्ट. तर चौथा फॉन्ट ही दाखवतो भावानो. डबल क्लिक करून त्याच्यावर आता इथं नाव घेतो भावानो. कशाचं नाव टाकू, डबल ग्राम सेव टाकतो भावानो. दाखवण्यासाठी भावानो, तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे फक्त दाखवण्यासाठी तुम्हाला दाखवतोय भावानो. एबीया परत तीच प्रोसेस आहे भावानो. तुम्हाला एकदम खालचा फॉन्ट दाखवतो आणि एक देवनागरी रेग्युलर. हे पाहू शकता भावानो, अशा पद्धतीने काय फॉन्ट आहेत जे तुम्ही रेग्युलर वापरू शकता. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये आणखीन एका पुढल्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.